नमस्कार शेतकरी बांधवांनो, डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. काय नाव सर आपलं पूर्ण? माझं नाव उमाकांत माधवराव पाटील. असं आहे का? आपला पूर्ण पत्ता सांगा बरं. मी राहणार चिनोदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. तुमचा संपूर्ण पत्ता? जिल्हा नंदुरबार. जिल्हा नंदुरबार. मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर आहे 9764001919. बरं. तुम्ही बावस्कर कंपनीचे जे औषधं वापरलेत केळी या पिकामध्ये, तर त्याचे तुम्हाला कसे रिझल्ट आले बरं सुरुवातीपासून? आता आपण ज्या शेतामध्ये उभे आहेत, हा जो प्लॉट आहे माझा, हा माझा 10 नोव्हेंबरपासून लागवड झालेली आहे. ही मी केळी या पिकाचं खोड लागवड केलेली होती आणि सुरुवातीला ज्यावेळेस जर्मिनेशनची वेळ होती त्यावेळेस मला एवढा अनुभव नव्हता. म्हणजे मी शेती करतो, परंतु दरवेळेस वेगवेगळ्या कंपनी किंवा जे कन्सल्टंट असतील यांची माहिती घेऊन मग मी हे करत होतो. पण यावेळेस वैभव पाटील यांच्याशी परिचय झाला आणि त्यांनी मला जर्मिनेटर वापरा म्हणून सांगितलं. तर ज्यावेळेस मी ते जर्मिनेटरचा यूज केला तर जी हे झाली जर्मिनेशन झालं, तर ते जर्मिनेशन पण अगदी छान झालं. माझे अजून 2 प्लॉट आहेत, त्या ठिकाणी पण तो मी प्रयोग केला, तर अगदी छान जर्मिनेशन आणि एकसारखा प्लॉट दिसतो. त्यामुळे जर्मिनेटरचा मला रिझल्ट चांगला दिसला. तसंच हा जो पोगा निघालेला आहे हा एकदम सरळ निघालेला आहे. हे पान जे सरळ आहे याच्यासाठी थायवर वापरलं होतं आम्ही. त्या थायवरचा पण अगदी बेस्ट रिझल्ट होता. हे 2 प्रॉडक्ट मी माझ्या शेतात यूज केलेले आहेत. आता पुढे त्यांच्या सल्ल्यानुसार ते ज्या पद्धतीने मला गाईडलाईन करतील त्या पद्धतीने मी प्लॉट माझा डेव्हलप करणार. बरं, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की बाबा? मी असं सांगेल की मी यूज केला आहे आणि याचा अगदी बेस्ट रिझल्ट आहे. तर आपणही याचा म्हणजे उपयोग करावा. आणि विशेष असं आहे की याच्यासाठी प्रति खोड मला 80 पैसे तर 70 पैसे एवढाच खर्च आलेला आहे. म्हणजे खूप खर्च होता असं पण नाही आहे. आपण जे पीक डेव्हलप करण्यासाठी एक टार्गेट ठेवतो की 50 रुपये प्रति झाड आलं पाहिजे, 55 रुपये प्रति झाड आलं पाहिजे, तर आजच्या याच्यामध्ये ते आपल्याला परवडतं आहे. तर तुम्ही त्याचा उपयोग करावा. बरोबर. बघा तर शेतकरी मित्रांनो, सरांनी सांगितलंच आहे की बाबा त्यांनी केळी लागवड केल्यानंतर अगोदर जर्मिनेटरचा वापर केला. जर्मिनेटरचा वापर केल्यामुळे त्यांच्या केळीमध्ये पांढऱ्या मुळांची वाढ वगैरे चांगली झाली आणि एकसारखं जर्मिनेशन झालं. कुठेही मर पडले नाही, खोड सांधायची गरज भासली नाही. आणि थ्रायवरचा वापर केल्यामुळे त्यांना असं दिसून आलं की बाबा हा जो पोगा आहे हा सरळ चालतो आहे, कुठेही पान फाटून आलं नाही आणि पानं असे सरळ निघाली. बरोबर. तर त्यांनी सांगितलंच की बाबा इतर शेतकऱ्यांनी पण वापरून बघा, खात्री करा. आणि बस एवढं सांगतो. आणि बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही प्लॉट बघू शकतात कशा पद्धतीने जर्मिनेशन झालं आहे, कशा पद्धतीने ग्रीनरी वगैरे मेंटेन आहेत. आणि त्यांच्या आणखी एक ठिकाणी प्लॉट आहे आपला दुसरा, तो पण आपण जाऊन बघू शकतो.